3.5 तासांपासून हे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। पोलीस या ठिकाणी आले, पोलीस प्रशासन मोठ्या कुमक घेऊन या ठिकाणी पोहोचलेला आहे, मात्र आंदोलक ऐकायला तयार नाही आहेत। आंदोलक हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। स्वतः पोलीस आयुक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक ऐकून घेत नाहीयेत। आणि त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी हा रस्ता जो गेले 4 तासापासून मुंबई बेंगलोर हायवे जो आहे तो बंद होता आणि हे सगळं आपण पाहतोय आता या ठिकाणी बसलेले ठिय्या आंदोलन करत असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते रस्त्यावरून हटवण्यात आले। जे कुटुंब होतं मुलीचं त्या कुटुंबालाही एका गाडीमध्ये खरं तर बसवण्यात आलेलं आहे आणि हे त्या नराधमाला जिवंत सगळ्यांसमोर जाळण्यात यावं ही सगळ्यांची मागणी आहे। शासनाला एवढंही कळत नाही की एका चिमुकलीचा जीव एवढा घासत नेला पोलिसांनी। माझ्या बहिणीच्या मुलीवर अत्याचार झालाय, मला पोलिसांनी घासत नेलं, जा म्हणतात इकडं टाळ्या वाजवतो मी। पोलिसांनी दबावाखाली सगळ्यांना हाकलून लावलेलं आहे, प्रत्येकाला हे करत आहेत, सगळ्यांना हाकलून लावलेलं आहे। त्यांची मुलगी असती तर काय केलं असतं त्यांनी, हा फक्त जबाब द्यावा त्यांनी।